आपल्या लाडक्या अतरंगी मोरे फॅमिलीला आज भेटणार आहे एक जादूगार. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा विनोदाची जादू अनुभवण्यासाठी, जी दाखवण्यासाठी मंचावर येतात चिपळूणचे पारसवाडी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर, खानदेश सपूत श्यामसुंदर राजपूत अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. Hello, I am a great musician. Musician S. Lal. Shyam Sundar Lal. I have some terrific powers inside me. Actually, it's a gift of God. ईश्वरी शक्तियाँ मेरे काबू में हैं. Let me show you some magic. Abracadabra, माझ्या acting ला घाबरा. 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 गिले गिले गुलू गुलू उड़ा दे उड़ा दे. सोनाली मैम की उम्र को बढ़ा दे बढ़ा दे. त्यांना ना कुठली पण जादू यांच्यावर वर्कच होत नाही ना. इतके वर्ष झाले अजून बी तशाच दिसतायत त्या. सुंदर टवका टवटवीत 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 टवटवीत. काय निसर्गाची जादू आहे ही. या निसर्गाच्या जादू समोर माणसाची जादू काय चालणार आहे. आपली साधी साधी जादू केली पाहिजे बा पत्त्या बित्त्यांची. अरे वेलकम वेलकम. एक्सक्यूज मी. यस. ते जादूचे कला इथेच चालतात काय? हा इकडेच चालतात ना. हा मग त्या जादूगार साहेबांना बोलवून घ्या. अरे मीच आहे जादूगार. तुम्ही जादूगार आहो? यस. एक मिनिट. हा हा. आता बघा काय माझे. नाही 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 थोडे थोडे जादूगर वाटत काय रे तू. काका तुम्ही जर जादूगार असाल ना तर तुमच्या टकल्यावर केस उगून दाखवा. दाखवा दाखवा. बोलतात चंटे छोटू. बेटा बेटा अशी जादू नाही करता येत. नाही करता. कशा काय दुकान उघडून ठेवला बाहेर एवढं मोठं बोर्ड लावलास. चला आपण दुसरं थांबा ना तुम्ही. येते मला जादू. भारी भारी जादू येते. बसा ना तुम्ही बसा ना बसा. तुम्ही इथे जादू शिकायला आले का? नाही चड्ड्या विकायला आलोय. अरे आल्या आल्या विचारलं इथं जादू शिकायचं कलाच आहेत काय? मग जादू शिकायला येणार ना. अख्खं खानदानात चंट आहे वा. सर तुमचे नाव काय? मी कातील प्रभाकर मोरे. कातील. ही माझी बायको रसिका. नमस्कार. आणि ही आमची फसलेली जादू. फसलेली जादू म्हणजे तुमचं असं कधी झालंय? कसं? टोपीतनं तुम्हाला ससा काढायचा होता पण माकड निघाला. नाही बुवा माझं असं झालंय. ये परब्या मी माकड आहे. हो माकड आहे. मग तू माकडचा बाप डुक्कर. मला डुक्कर म्हणतोस वासाड्या. मला डुक्कर म्हणतो. मला डुक्कर म्हणतो. डुक्कर म्हणतो. अरे गुच्चूपटा ना. अरे किती कलकल करतो रे तू. अरे वडील आहेत तुझे. आणि बेटा माकडाचा बाप डुक्कर कसा असेल बरं? नाही त्याची काही चूक नाही. त्या का आम्ही त्या पंचतंत्रातल्या गोष्टी वाचून दाखवतो ना तर त्यातल्या एका गोष्टीमध्ये ना माकडीनीचा डुकरा बरोबर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होता. अरे कुठलं पंचतंत्र आहे? मी तर कधी वाचलं नाही गडे. वाचड्या वाचला असतं 4-5 पण काढलं असतं एवढ्या. जाऊ दे. हे बघा तुम्ही आमका जादू शिकवता लवकर शिकवा. नंतर कुठे तरफडायचे तुम्हाला? तडपडायचं नव्हतं. काय झालं आम्ही संध्याकाळी आहे ना बर्थडेची सुपारी घेतलेली आहे. त्यांना आम्ही सांगितलंय आम्हाला ना जादूचे प्रयोग येतात. मग खरं सांगू काय आम्हाला जादू येतच नाही. का बरं घेतली सुपारी? आम्हाला खायचंय.
आम्ही अशा अधून मधून गोष्टी करत असतो असं का? मग हे लोकांना कळतं मग लोक आम्हाला पकडून मार मार मारतात तरी आमची मस्ती काय हो. झाली नाही जात. आम्हाला जाम मस्ती आहे का नाही? अरे हे काय उत्तर आहे? काय? अरे हे कोणाशी गाठ पडली आहे माझी? प्रश्न कसला विचारतास ठीक आहे. ज्याच्यासाठी इलो होता का ना पटकन शिकवा काय ती हा. जादू. नाही, अरे हे शिकवतो ना शिकवतो तुम्हाला जादू शिकवतो. हा. जादू शिकवायची एक मिनिट. हाय काय? काय? तुम्हाला पहिली कुठली जादू शिकवू? अजिबात कॉमेडी येत नसताना 5 वर्ष कॉमेडी शो मध्ये टिकून राहण्याची जादू शिकवाल? फालतूपणा नका करू ना. हा, फालतूपणा? पर्सनल नका बोलू. जनरल आहे हा. हे जनरल आहे. general जादू शिकायची ना तुम्हाला. तुम्हाला सगळ्यांना एकत्र जादू शिकायची आहे. हो म्हणजे काय हो का? आम्ही सगळं एकत्रच करतो ना. एकत्र कर. हरकत नाही जादू. आधी आपण सोपं शिकू बुवा. म्हणजे पत्त्यांची जादू तुम्हाला चालेल. शिकवतो मी. पत्त्यांची. हा. या हा. आता तुम्ही एक पत्ता काढा याच्यातला अंधारा बरं. हे क्या बात है. हा आबरा माझ्या ऍक्टिंगला घाबरा. आबरा माझ्या ऍक्टिंगला घाबरा. का पत्ता आहे? नाही नाही हाय नाही कुठला पत्ता होता तुमच्या? बाजूची चाल रूम नंबर 4 काला चौकी चिंचपोकली मुंबई नंबर 12. तुम्ही बा आहे ना पारंपरिक पंच काढू. तुम्हाला जर आयुष्यात काही करायचे असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं करिअर बुम व्हावं तर हे पारंपरिक पंच काढणं बंद करा. कोण सांगते बघा? गोत्तपटा. अरे 5 वर्ष झाले ना. तोच लेंगा तोच सदरा तेच गंजेल थोबडं घेऊन येतो आणि तेच बुरा लागेल पंच मारतो. अरे अशी कॉमेडी करण्यापेक्षा ना 5 वर्ष कॉमेडी न केलेली बरी. ना तर विषय भरकटतोय. आत्ता विषय भरकटतोय. जसं काय आल्यापासून विषय कुशीतच घेऊन फिरतोय तू. अरे इकडे बघा इकडे इकडे काय शहाणपणा नका शिकाडू. अरे तुम्ही जादू शिकायला आले तर जादू शिका ना. है की नाही? हो काका हा? आणि पत्त्याची जादू तर मला पण येते येते बेटा मला येते करून दाखव बरं. करून दाखव. करून दाखव. ये इकडे इकडे सेंटर आहे इकडे. हा मस्त करून दाखव. बरोबर शिकलो. हा. यातला एक पत्ता उचला. वाव. तुम्ही उचला. येस. आई तू उचल. मी पण हा उचल. हा. बघितले पत्ते हो. आता माझ्याकडे द्या. हा. दत्तू मस्त. आता बघा जादू. हा, हा, हा. आबरा का डाबरा यांच्या ऍक्टिंगला घाबरा. आबरा का डाबरा यांच्या ऍक्टिंगला घाबरा. आबरा का डाबरा. हा होता पत्ता. नाही मग हा होता पत्ता. नाही तर हा होता पत्ता. हा. अरे वा 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 वा. हुशार. मस्त. कसं ओळखलं तुमच्या मनातलं? आली का नाही जादू? कशी वाढली जादू? हा लहान आहे. नाही तर याला मारून मारून याची जादू काळी निळी केली असती मी. गटार आहे तुझी जादू. आणि साधी सुधी गटार नाही. चवडी चटक गंदी पटक गटार आहे. अरे अशी कुठे जादू असते का रे? गपरा उगाच आपल्या पोराक बोलायचा म्हणून तुमका काय मोठी जादू येता. नाहीतर काय? माका पण एक जादू येता. तू- वा, दाखव, आठवलं अरे वा, आता वा. शाळेत दाखव. असताना केलेलं. दाखव, दाखव. आता बघाच तू. वाटता जादूगर आलाय. हा. हा, चल तुमकाच दाखवते. पत्तो गाडा यातलो. काढू. हा. माका सांगू नका. माका सांगून तुमच्याकडेच हा, ठेवा. हा. बघितलास हा. आता हडे ठेवा. हा. हा आता यांका सांगा. माका सांगा. माका ऐकूक नाही आलं पाहिजे. ओके. हा. नाही नाही ना आता ह्याका सांगा. दत्तू माका सांग. सुदामपत्ती. अरे बदाम सत्ती असते ती. सुदामबत्ती काय? सुदामबत्ती? हा ताच बोल. अरे बापरे. अरे या पोऱ्याने कानात सांगितलं या बाईच्या तरी लक्ष समजलं नाही रे. अरे बलती बिंडो के रे ही रे. अरे बापरे तुम्हाला जादू बिदू काही जमणार नाही. बिंडो के तुम्ही हो नाही नाही मी अशी एक जादू केली. हा, हा. बरोबर सक्सेस झाली. केली. हो काय केलेली. केलं? आमची ट्रिप गेलेली जंगलात. हम्म. तिथे आम्हाला वाघ दाखवलेला. असं हा. मी जाताना लाल चड्डी घातलेली. येताना पिवळी झालेली. बेटा ती जादू तू नाही वाघाने केली होती. आणि हे असे गंदे पटक किस्से आहे ना 4 चौघात सांगत नको जाऊ. काय एक तर तुझं थोबडा असं ना दिसलं की फोडावं वाटतं ते. म्हणजे तुला 10 टोले दिले पाहिजे 1 मोजला पाहिजे माहिती. म्हणजे आत्ता
तू जे काही सांगितलं ना त्याच्यानंतर मला असं वाटतं की ही जी टोपी आहे ना याच्यातून एखादा जादू करून चावरा कुत्रा काढावा आणि तुझ्या मागे सोडावा आणि त्याने पण तुला कच्चे कच्चे चावावं. म्हणजे डॉक्टर असतो ना त्याने रेबीचं एवढं मोठं इंजेक्शन तुझ्या बेंबीत गप्पा गप्पा मारावं. तुझ्या बेंबीची चाळण झाली पाहिजे. वरून पाणी पिलं ना बेंबीतून कारंजे चिर चिर उडाले पाहिजे. बेंबीतून कारंजा उडताला तेव्हा मग इंजेक्शन द्यावा. बेंबीत तर कारंजा ठीक आहे बेंबी. अरे तुम्ही किती बिंडो के रे इथे कुठे बेंबी असते का? तुम्ही जादू शिकायला आले ना मग तुम्हाला खरंच जादू शिकण्यात इंटरेस्ट आहे का? इंटरेस्ट म्हणजे त्यासाठी आलेलं आहे का आम्ही? काय आहे मी माझं नाव पण ठरवलेलं आहे. काय? जादूगार जी लाल. अरे दुसरं एखादं नाव ठेवायचं ना. काय वाईट आहे? काय जादूगार जी लाल असं काय नाव असतं काय? हा. तुम्ही ना जादूगार एम लाल असं नाव ठेवा. म्हणजे जादूगार माझी लाल करूची सवय आहे ना. घबरा, उगाच. घबरा वगैरे. हो, माझ्याशी काय बोलायचं? अरे गुच्चूपटाना तुम्हाला जादू तर येत तर काही नाही आणि हे लाल आणि आमका लाल आणि ढमका लाल. अरे जादू ही एक तपस्या आहे, एक साधना आहे. कितीतरी वर्ष झाले मी जादू शिकून राहिलोय. शिकून काय केलं? काय केलं म्हणजे? नाही जादू शिकून काय केलं? भुकेल्या पोटाला अन्न मिळवून दिलं, गरीबाच्या हाताला नोकरी मिळवून दिली. एवढं मोठं जादूगार समजतो ना स्वतःला. मग जादूची कांडी फिरून ना आधी जगातली गरिबी दूर करा. प्रत्येकाच्या ना ताटात अन्न मिळेल अशी जादू करा. तुम्ही जादू करा आणि आधी रस्त्यावरचे खड्डे बुजवा. कुठल्याही नेत्याच्या मनात भ्रष्टाचाराचा विचार पण येऊ नको ना अशी काहीतरी जादू करून दाखवा. युद्ध बंद करा, जगातले सगळे अनुभव नष्ट करा. देशांमधल्या सीमा, माणसांमधले धर्म जाती सगळ्या नष्ट करा. सगळी माणसं अशी एकत्र राहिली पाहिजेत अशी काहीतरी जादू करा. स्त्रियांवर अत्याचार होतात ते बंद करून दाखवा तुमच्या जादूने. जमल तू म्हटलं? तुमच्या थोबडांना सूट होतात का रे ही वाक्य? अरे गेले 10 मिनिटं बालवाडी लेवलची कॉमेडी करताय तुम्ही आणि अचानक ही सामाजिक एकांकिका कायला घुसडली रे? बरं ही वाक्य आहे ना, ही वाक्य दुसऱ्या कोणीतरी म्हटलं असतं तर माझ्या डोळ्यात पाणी आलं असतं. पण तुम्ही बोलले ना माझ्या तोंडात 2 किलो थुका आला. अरे वाक्य बोलत असताना ती डावी नाकुडी हु 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 करत होती ना. कमाल आहे भाऊ तुमची. जादू शिकायला आले ना तुम्ही. मला खरंच सांगा जादू शिकून तुम्ही काय करणार आहे? मी सांगतोय एकदा का मी जादू शिकलोय ना की मग या माणसा गायब करूचा आणि जिमी शेरगिल लावणूचा. जिमी शेरगिल लय आवडत. सकाळ सकाळ उठलंय ना की माझ्या समोर असं जिमी शेरगिल दिसू कोयो. आई तो चेहरा नाही. जिमी शेरगिल दिसू होयो त्यानं तुला बघितलं तर जीव देतो वासाला. तुम्ही एक काम करा, काय मी मला जादू शिकवा. काय झालंय तुम्हाला तो परबिनीचा नाव आहे ना परब मला जाम मारतो. हो जरा परबीन दिसली ना की माझा हा डोला आहे ना असा लवतो का नाही. नेमक्या ह्या डोला तो मुटका मारतो. काय मारतो? गुच्छा गुच्छा मारतो. काय मला ना त्याला किती मारू दे मला कुठं लागलंच नाही पाहिजे अशी काहीतरी मला लागला नाही पाहिजे. परबिनी डोळ मारता तुमचा डोळे फोडून नाही गोट्या खेळतलोय. थांबा. ओ काका तुम्ही मला पेन्सिल बनवाल काय? का बरं? ती पिंकी आहे ना तिला तोंडात पेन्सिल घालायची सवय. यासाठी शाळेत जातोस? पिंकीसाठी फबाड फोडू? एक काम तुम्ही जादूची कांडी फिरवा आणि ह्याला लिंबू बनवा. लिंबू का बरं आता? ह्याला असा पिळतो आणि ह्याचा रस करून पितो वसाड्याचा. लिंबू करतास तुम्ही? अरे गुच्चूप बठा रे. जादूने हे बनवा ते बनवा. अरे जादू मध्ये ट्रिक्स असतात काही कला असते ती. जादूने असं कोणाला पण काही पण नाही बनवून टाकता येत. काय बघ कसं जादूगार तुम्ही. वसाडी पडली जादूवर. आता मी तुम्हाला जादू दाखवतो. जादू 2 मिनिटं काही समजतो तो टाकतो उलटा पालटा करून. तर बाय माझ्याशी सत्तेची बांड. संध्याकाळचा प्रहरांनी बोलणं घ्यायला राजेश बाय माझ्याशी. तर बाय माझ्या सास इथं जादूगारा याला काय नीट जादू येत नाही त्याचा इच्छा इथं नाही नाटकर होत तर नव्हतं करून टाक बाय माय. तुने बाय ना लिंबू काढ्या. खूप वर्षांनी तू लिंबू काढला रे. आज जादू करतोच मी. पंच नव्हता ना. नाही 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 उठ 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 उठ.
तुला आहे ना जादूने मी हेलिकॉप्टर करतो आता. आई शपथ. क्या बात! आज तुम्ही आम्हाला जादू दाखवली नाही तर आमच्यावर जादू केलीत. क्या बात, सुपर हिट परफॉर्मन्स. मग यार हास्यरसिक काय म्हणतात प्रसाददा? श्याम्या, सुरुवातीला तू जे काही बोललास त्याच्याशी मी 100% सहमत आहे. सोनालीबद्दल तू जे काही बोललास ते मी लहान असल्यापासून बघतोय तिला, म्हणजे मी लहान असल्यापासून तिला बघतोय, तेव्हापासून ती आहे तशीच आहे. आता इतकी वर्ष झाली पण तिच्यात जरासुद्धा बदल नाही. वाढ झाली असेल तर तिच्या अभिनय क्षमतेत झाली एवढं मात्र नक्की. पण बाकी तिचा मेंटेनन्स हा वाखाणण्याजोगाचा आहे, प्रश्नच नाही. सोनाली, तुझं एक जाहीर कौतुक या निमित्ताने. थँक्यू. छान होता विषय आणि छान प्रेझेंट केलास तू. तुझ्या खांद्यावरती वाहून नेलंस तू अख्खं स्किट. तुझी एनर्जी, तुझा वावर, तुझा ॲपिरन्स, तुझे कपडे सगळंच खूप छान आहे आणि तुम्ही तिघांनी त्याला मोलाची साथ दिलीत. मजा आली. सोनाली ताई, जोरदार. श्याम, तू जी एंट्री घेतलीस ना, म्हणजे धमाकेदार, फारच छान. प्रभाकर, तू आलास की एक कसं असं नेटवर्कचे सेन्सर्स पसरतात तसे कातिलपणाचे सेन्सर्स असे ते नेटवर्क इकडे तिकडे जायला लागतं. खूप मज्जा केलीत तुम्ही सगळ्यांनी आणि थोडा मॅडनेसची जादू इथे आणलीत. आता याच्या पलीकडचे AI पंचेस आपल्याला इकडे बघायला मिळणार आहेत आजीबाई जोरातमध्ये. तर तुम्हालाही ऑल द बेस्ट आणि तुम्हाला सुपर्ब.